काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या निधनाची बातमी नांदेड जिल्ह्यात आज सकाळी धडकली आणि नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली. आपण सध्या आहोत त्यांच्या नायगावच्या निवासस्थानी. आपण पाहू शकतो की ही जी निधनाची दुःखद बातमी या ठिकाणी पोहोचली आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेर सकाळपासूनच त्यांचा चाहता वर्ग असेल, मित्रपरिवार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते असतील मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात झालेली आहे. वसंत चव्हाण यांनी नुकतीच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा दारुण पराभव केला होता आणि त्यानंतर ते सर्व लोकसभेवर पोहोचले होते. आपल्यासोबत त्यांच्यासोबतचे जे काही मित्र आहेत, त्यांच्यासोबतचे जे काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल वसंत चव्हाण यांचं निधन आणि बातमी काय? दुःखद निधन झाली. बातमी कळाली सकाळी 4:15 झाल्या, एक्सपायर झाली म्हणून. कसे होते ते? तुम्ही त्यांच्यासोबत राहिला का? एकदम एकदम जीवाच्या घराला घर लागून होती त्यांची. आमच्या घराला घर लागून. आता आम्ही मुंड्यात गेलो, पहिले जुनं घर इथेच होतं, त्यांच्या घराला घर लागून. 70 वर्षापासून त्यांचे संबंध आहेत. राजकारणामध्ये कसे होते काय नाही? सर्वसामान्य नागरिकांना, सर्व समाजांना, सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांना आपल्या लेकराप्रमाणे सांभाळून घेऊन सर्वांवर प्रेम करून त्यांनी गावाचा विकास खूप केला. आज परत आम्हाला संधी मिळाली लोकसभेची, पण लोकसभेची सभा सीट मिळाली, पण गड आला पण समाजा सिंह गेला अशी सर्व नागरिकांची प्रतिक्रिया. ही उणी केव्हाच भरून निघणार नाही. आम्हाला खूप दुःख होत आहे. सर्वसामान्य सर्वांना सांभाळून घेणं, अर्ध्या रात्री फोन केलं तरी आम्हाला सर्वांच्या कामावर पडणारे आमचे नेते वसंतराव पाटील आम्हाला सोडून गेले. आम्हाला खूप दुःख होत आहे. लोकांना या ठिकाणी अश्रू अनावर होत आहेत. आपल्यासोबत अजून काही त्यांचे चाहते आहेत. आम्ही सर्व व्यापारी तिथे जमलेलो आहोत कळण्यापासून. आणि अत्यंत दुःखाची बातमी आहे नायगावमध्ये, नायगाव परिसरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये आणि आमच्या नायगावमध्ये. यांनी फार आमच्या व्यापाऱ्याला सांभाळून घेतलेले आहे. कोणत्याही अडीअडचणी सुखादुखामध्ये सर्वांना सहकार्य, रात्री असो दिवसा असो काही असो, एका फोनवर आम्हाला त्यांनी बोलायचे. आज आम्ही पोरके झालो आहोत नायगावमध्ये, आम्ही सर्व पोरके झालो आहोत. आम्ही सर्वांना एकदम अत्यंत वाईट बातमी कळली आम्हाला सकाळी. आम्ही हैदराबाद जाऊन भेटून आलो. आम्ही सगळे व्यापारी एकदम चांगला आहे सगळं आहे म्हणले, पण आज एकदम म्हणजे काळा दिवस निघाला नायगावचा. हे होते नायगावकर आणि सकाळी दुःखद बातमी ऐकली आणि त्यांना अश्रू देखील अनावर. संजय श्रीवंशी, साम टीव्ही न्यूज, नायगाव, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.